महामार्गाचं काम यावर्षी देखील पूर्ण झालेलं नाही। ऐनवेळी मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर सध्या खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य दिसतंय। आढावा घेतलाय आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी। गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला सातत्यानं डेडलाईन मिळत गेल्या, मात्र या डेडलाईन संपूर्ण आपण जर बघितलात तर सातत्यानं असफल ठरलेल्या पाहायला मिळत आहेत। देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा हा महामार्ग येत्या जून अखेरीस पूर्ण होईल असं आश्वासन दिलं। मात्र मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती पाहता हा मार्ग जून अखेरीस पूर्ण होईल का असा प्रश्न आता या कोकणकरांना पडून राहिलेला आहे। आपण बघितलं तर 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामध्ये पडलेल्या खड्ड्यांचा सामना हे प्रवासी वर्ग कसा करतायत ते आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता। मोठमोठे खड्डे आहेत ते माणगाव तालुक्यातल्या लोणेरे परिसरात पडलेत आणि त्यामुळे हे वाहन चालक आहेत ते खड्ड्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। या मुंबई गोवा महामार्गाला लागलेलं जे ग्रहण आहे ते कधी सुटेल असा प्रश्न देखील हे कोकणकर किंवा प्रवासी वर्ग करतायत आणि त्यामुळे सातत्यानं भेडसावणाऱ्या या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर जे मंत्रिमंडळातील नेते मंडळी असतील ते देखील आता या ठिकाणी प्रश्न जे सोडवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा रखडलेला जो मुंबई गोवा महामार्गाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती आता हे प्रवासी वर्ग करतायत। गणेश मापरे, एबीपी माझा, रायगड। अशी अवस्था आहे की शासन आमच्याकडे ध्यान देत नाही, नाही आमदार खासदार ध्यान देत। आम्ही गाड्या कशा चालवणार यातून? आमच्याकडे कोण ध्यानच देत नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं। ह्या रोडची अवस्था बघा तुम्ही।